पूज्य बाबांचे अनेक साधक जीवनातील एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगानंतर माचणूरला येऊन बाबांचे आशीर्वाद घेत. अशाच एका प्रसंगी एक ज्येष्ठ साधिका आपल्या मुलाच्या लग्नानंतर पारंपरिक पद्धतीनुसार ब्राह्मण भोजन आयोजित करण्यासाठी माचणूरला आली होती. ब्राह्मण भोजन म्हणजे देवाच्या सेवेत समर्पित असलेल्या व्यक्तींसाठी भोजन सेवा करण्याची एक पवित्र परंपरा आहे. त्याच वेळेस सोलापूरकडे जाताना दुसऱ्या एका साधकाने आपल्या मुलीला माचणूरला सोडले होते. ती वयाने लहान असली तरी तिला माचणूरच्या दिनचर्येची सवय होती आणि ती त्याचा आनंद घेत असे. साधारण वय वर्षे 13-14 वर्षांची तरुण साधिकाच ती. ब्राह्मण भोजनाच्या सकाळी ती तरुण साधिका लवकर उठली. तिने फरशी झाडायला मदत केली आणि इतर सर्व स्त्रियांच्या आधी ती तयार झाली. तिने स्वयंपाकघरात जाऊन त्या दिवशीचे भोजन तयार करण्यासाठी डाळ शिजवण्याचे ठरवले. यानंतर त्या ज्येष्ठ साधिका आल्या आणि त्यांनी संपूर्ण स्वयंपाकाची तयारी केली. दरम्यान बाबा बागेत फेरफटका मारत होते. त्यांना पाहून बाबांनी त्यांना बोलावले आणि त्या दिवशी होणाऱ्या ब्राह्मण भोजनाविषयी विचारपूस केली. या संवादानंतर बाबा पुढे चालत गेले. नंतर त्या ज्येष्ठ साधिका काही इतर मुलींना म्हणाल्या की ब्राह्मण भोजन ब्राह्मण स्त्रियांनी सोवळ्यात करायचे असते. त्या तरुण मुलीने हा संवाद ऐकला आणि जसजसे स्वयंपाकघरात अधिक लोक जमू लागले तिला जाणवले की ती तेथे एकटीच ब्राह्मण नसलेली व्यक्ती आहे. अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले आणि ती स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेली, कारण तिला थोडे अपराध्यासारखे वाटले. ती बाहेर गेल्यावर त्या ज्येष्ठ साधिकेने त्या मुलीने केलेली डाळ एका कपाटात ठेवली आणि नवीन डाळ शिजवायला लावली. स्वयंपाकघरातून बाहेर पडून ती मुलगी मठाच्या परिसरात फेरफटका मारायला निघाली. त्याचवेळी सगुणाताई बाबांसाठी जेवणाची तयारी करत होत्या. संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर जेवायची वेळ झाली आणि बाबांनी त्या मुलीला हाक मारली, छकुली, छकुली. पण तिला कळलेच नाही की बाबा तिलाच हाक मारत आहेत, कारण तिला या नावाने आणि एवढ्या प्रेमाने आजपर्यंत कोणीच हाक मारली नव्हती. म्हणून ती गोंधळली. नंतर बाबांनी तिचं नाव घेऊन पुन्हा बोलावलं. ती धावत बाबांच्या जेवणाच्या ठिकाणी गेली. बाबांनी तिला जवळ घेतलं. त्या प्रेमाच्या स्पर्शाने तिला मोठा दिलासा मिळाला. तिच्या जातीविषयीच्या शंका नाहीशा झाल्या. बाबा तिला म्हणाले की आज माझे जेवण तूच वाढ, मला तुझ्या हातून जेवायचे आहे. ती तरुण साधिका जी इतर अनुभवी वयस्कर स्त्रियांच्या गराड्यात होती आणि ज्यांचा ती खूप आदर करत होती, ती ते ऐकून घाबरली. तिला समजत नव्हतं की बाबांना काय वाढायचं. पण सगुणाताईंनी तिच्या पाठीवरून हात फिरवत सांगितलं, घाबरू नकोस, सगळं अन्न तयार आहे. मी सगळं ताटात वाढते, तू फक्त ताट, पाण्याचा तांब्या आणि एक पेला घेऊन बाबांना दे. ती बाबांसाठी ताट घेऊन गेल्यावर बाबा तिला म्हणाले, बैस, माझ्याजवळ बैस आणि माझ्यासोबत जेव. त्या शब्दांतून पाझरणाऱ्या त्या प्रेमाच्या ओघाने ती भारावून गेली. नंतर ती एका वेगळ्याच आनंदात होती. दुपारी जेवणानंतर ती पुन्हा तिच्या वयाच्या इतर मुलींकडे गेली. तिथे पोहोचल्यावर त्या मुलींनी तिला सांगितलं, अगं, तू तिकडे असताना इथे एक मोठा प्रसंग घडला. तिने विचारले, काय झाले? मुलींनी सांगितलं, आज 7 ब्राह्मण भोजनासाठी आले होते. सगळी रांगोळी काढलेली होती, दिवे लावलेले होते, उदबत्ती लावली होती आणि अन्न वाढण्यास सुरुवातही झाली होती. त्या क्षणी त्यांनी बनवलेली डाळ खाली पडली आणि सांडली. सकाळी तू बनवलेली डाळ त्या ताईंनी वापरायची नाही म्हणून मुद्दाम बाजूला ठेवली होती.
त्यांनी दुसरी डाळ बनवली होती. पण तीच डाळ सांडल्यावर पटकन कोणीतरी म्हणालं, ती मुलीने केलेली डाळ बाहेर काढा. सर्वजण हात धुवून पानावर बसले होते. नवीन डाळ बनवायला वेळच नव्हता. दुपारचा 1 वाजला होता. मग त्यांनी तुझी बनवलेली डाळच वाढली ब्राह्मण भोजनात. पण श्रोते हो, तरी सुद्धा हे त्या तरुण साधिकेचे खरे ब्राह्मण भोजन नव्हतेच. ब्राह्मण म्हणजे तो जो ब्रह्म जाणतो. ती फक्त एक सामाजिक ओळख नव्हे किंवा जन्माने दिलेली ओळख नव्हे. ती तरुण मुलगी जिला स्वयंपाकात सेवा म्हणून सहभाग घ्यायचा होता, तिने बाबांना आपल्या प्रेमाने, श्रद्धेने आणि समर्पणाने जेवू घातलं आणि त्या अनुभूतीतच तिचं खरं ब्राह्मण भोजन झालं. यात जात नव्हती महत्त्वाची, भक्ती होती. कारण ती सेवा केली गेली खुद्द परब्रह्माची.